नमस्कार, आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज। प्रभाग क्रमांक 4चे नगरसेवक आहेत तरी कुठे? नागरिकांचा उपस्थित केलेला हा प्रश्न। कारण रस्त्याच्या समस्या, ड्रेनेज लाईनच्या समस्या, पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनच्या समस्या असे अनेक समस्यांना त्या ठिकाणच्या नागरिकांना तोंड द्यावं लागत आहे। तरीही त्या प्रभागामध्ये नगरसेवक एकही फेरी मारत नाही किंवा नागरिकांच्या समस्या किंवा अडचणी जाणून घेत नाही अशी त्या लोकांची तक्रार। प्रभाग क्रमांक 4 म्हणजे राजीव गांधी नगर। तसेच या ठिकाणी ड्रेनेज लाईन जे असतात हे पूर्णपणे भरलेले असतात। याकडे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे किंवा साफसफाई करणाऱ्या विभागाचे लक्ष नसते। प्रभागातील नगरसेवकाचे लक्ष नसल्यामुळे त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी विश्वभूषण कांबळे यांनी सोलापूर महानगरपालिकेचे SI सय्यद या अधिकाऱ्यांना फोन लावला। त्यानंतर त्यांनी त्याची दखल घेत तात्पुरते काम तर पूर्ण करून दिले, पण त्या ठिकाणी नगरसेवकांचा लक्ष नसल्याचे निदर्शनास आले। आता सध्या येणारा काळ हा महानगरपालिकेच्या इलेक्शनचा किंवा निवडणुकीचा काळ। या निवडणुकीच्या काळात नगरसेवक हातापायामध्ये घुटमळताना दिसतील, पण ज्यावेळेस नागरिकांना अडचण आहे त्यावेळेस मात्र नगरसेवक तेथून सध्याच्या घडीला फरार असल्याचे दिसत आहे। प्रभागाच्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी वैयक्तिकरित्या लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिकांनी उपस्थित केले। पहिल्या पावसात एवढी अशी ही अवस्था आहे, तर ह्याच्या पुढं पाऊस पडल्यावर कसं राहायचं हे नगरसेवक आहे ना सांगितलं तर आहे ना काकडेला हे करते, काकडे एवढं करते, काकडेला सांगितलं भाऊकडे जाऊन ते इकडे तिकडे सांगते, जायचं कुठं? मग आता तुमच्या घरांनी पाणी गेले, मग आता तुमच्या घरात पाणी गेलेलं आहे या ठिकाणी, म्हणजे पूर्ण पाईपलाईन पण पूर्ण घरातच आहे का गिरणीची? नाही, समोरून गेलेले, समोरून गेलेले तरी पाणी नाही का? कसं काय शिरले आतमध्ये? चेंबर हे नाहीत ना, साफ केलं चेंबर, नीट चेंबर नाही, पाणी सुटल्यानंतर पाणी त्या दिवशी भरते, हे तर पाऊस म्हणजे या ठिकाणी कर्मचारी पण येत नाहीत, महापालिकेचे कर्मचारी येत नाहीत। आणि सांगितलं ना की भाऊला नाही, भाऊ म्हणते आत्ताच पाठवलो, आणि काकडेला गेलं की काकडे म्हणते भाऊकडे जावं। एक प्रकारे असं होते। मग आता पहिल्या पावसात अशी परिस्थिती आहे, येणाऱ्या काळामध्ये मग तुम्हाला आता घर तर तुमचे नाही का 10 बाय 10 आहेत, राहायची कशी परिस्थिती तुमची अशीच का पावसामध्ये? मग आता नगरसेवक आणलं तरी आता काय हे म्हणजे काय कामाचं काय? तुमची आता सध्याची परिस्थिती, तुम्हाला मागणी काय? तुम्हाला तुमचं काय काम झालं पाहिजे त्वरित? आमचं आहे ना सगळं हे झालं पाहिजे, सगळं पाणी वगैरे व्यवस्थित गेलं पाहिजे, बाकी काय म्हणजे रस्ता ड्रेनेज लाईन व्यवस्थित नसल्यामुळे पाणी तंडून राहते आणि घराघरांनी पाणी शिरलेलं आहे का? बारके बारके असं सारखं पाणी घराने शिरल्यावर कसा लेकरं घेऊन कुठं जायचं? या अशा गटारी केल्या त्या पाणी जायला ना काय नाहीये, समजा रात्री जर पाऊस पडला तर संध्याकाळी कुठं जायचं? आता ठीक आहे आला तर लेकरं घरानेच राहते, कुठं जात नाही आम्ही, एक जाता सकाळी गेलं की संध्याकाळी येतो आम्ही। आमच्या बोळ्यात पाणी आले, घराने घुसलंय, पहिला पाऊस आहे तर आहे ना म्हणायचं एवढं पाणी आहे, लेकरं बाळ कुठनं जायचं, घरात पाणी शिरलंय म्हणते। इथं काय आहे का नाही म्हणते, आत्ताच पहिला पाऊस आहे तर एवढं पाणी, आणि सरी का पाऊस लागल्यावर कसं जायचं आणि यायचं, लेकरं बाळ घराने घुसलंय पाणी, लेकरं आहे ती, कसं जायचं आणि यायचं? म्हणण्याचा पाऊस आला, एकच पहिला पाऊस आला तर एवढं पाणी आमच्या घराने घुसलंय, अजून पावसाळा नाही तर एवढं पाणी आलंय, मग नंतर तर आल्यावर काय करायचं? पाऊस लेकरं बाळ कसं आमच्या फिरायचे? महापालिकेचे कर्मचारी येत नाहीत का गटर वगैरे ड्रेनेज काढायला? काय सुद्धा नाही येत, कोण येत नाही, कोण सुद्धा नाही। पाणी आमच्या घरात घुसलं, 10 वेळा फोन केलं तर येत नाही ते, 10 वेळा ना 1000 वेळा फोन केले तरी इथं कोण येत नाही।